न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। श्री संत बाळूमामा भक्तांच्या नवसाला पावतो। कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यामध्ये आदमापूर ग्रामपंचायत पावनभूमी संत श्री बाळूमामाचे जागृत देवस्थान असून इथे संत श्री बाळूमामाची जिवंत समाधी आहे। या बाळूमामाच्या दर्शनाला आदमापूरमध्ये प्रत्येक अमावस्येला यात्रेचे स्वरूप येते। तसेच या पावन नगरीत येऊन भक्तांची मानसिक, शारीरिक, आर्थिक तिन्ही स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधार होते। यामागचे कारण ही तसेच आहे। या बाळूमामाचे फक्त बाळूमामाच्या नावाचे चांग भले म्हणत भंडारा उधळत संत श्रीचे दर्शन मनेभावे घेऊन धन्य होतात। चला तर मग आपणही इंडिया न्यूज 28 च्या माध्यमातून घेऊया दर्शन बाळूमामाचे। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट। श्री क्षेत्र आदमापूर हे कोल्हापूर जिल्ह्यातील बाउंड्रीवर असणारे, एक कर्नाटकच्या बाउंड्रीवर असणारे एक महान आणि जागृत देवस्थान म्हणून मानलं जातं। या देवस्थानास जगातून, देशातूनच नव्हे तर बाहेर देशातूनही मोठ्या प्रमाणात भाविक लोक या बाळूमामाच्या दर्शनासाठी येत असतात। आणि हे बाळूमामा एक धनगर कुळातले जन्म घेऊन आज या पृथ्वी तलावर एक परमपिता परमात्माच्या नावानं ओळखले जातात। आणि इथं येणारे भाविकांना त्याची प्रसिद्धीही आलेली आहे। आणि त्या निमित्तानंच माणसं लई लांबनं बाळूमामाच्या दर्शनास येत असतात। आज तशी दत्त पौर्णिमा आहे आणि या पौर्णिमा निमित्त आपणही या देवाच्या दर्शनास आले असता एका साईडला बघितलं तर दत्तांचं देऊळ आहे आणि त्या देवळातही मोठ्या प्रमाणात दत्त जयंतीनिमित्त सकाळपासूनच भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती। आज सायंकाळचा वेळ, त्यांचा जन्मकाळाचा 4 वाजेचा जन्मकाळाचा वेळ होती आणि या परिसरामध्ये इथं भजन कीर्तन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। आणि आपण बघू शकता की अजूनही भाविकांची दर्शनासाठी दत्त देवळामध्ये गर्दी आहे। हे आदमापूर एक जागृत देवस्थान आणि तीर्थक्षेत्र असून कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटच्या कर्नाटकच्या बाउंड्रीवर येते। मी दिलीप गायकवाड, इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख। बाळूमामाच्या नावानं चांगलं आज अमावस्या असल्यामुळे भाविकांची अथक गर्दी बघण्यास मिळत आहे। आपण बघू शकता।